आजच्या या पवित्र दिनानिमित्त एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. देशामध्ये, राज्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने देशाच्या 80व्या स्वतंत्र दिनाचा आपण कार्यक्रम साजरा करतोय आणि आम्हा सगळ्यांना अभिमान आहे की आमच्या पूर्वजांनी याच्यामध्ये योगदान केलं, अनेक लढा दिला, त्याग केलं, बलिदान केलं. त्या सगळ्यांना नमन करत आता देशाला चौथी पिढी त्यांनी पुढे न्यायची आणि युवा पिढी जी आहे ती चांगलं काम करते. देश हितासाठी सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा कोणीतरी काहीतरी विरोध करा, आंदोलन करा, तोडफोड करा, हे न करता देश ही भारत माता माझी आहे, माझी आई आहे. या भारत मातेच्या प्रगतीची जबाबदारी ही सगळ्यांवर आहे आणि सगळ्यांनी सकारात्मक विचार करून उन्नती आणि प्रगतीकडे आपण वाटचाल केली पाहिजे. पुऱ्या विश्वामध्ये आज भारताचा डंका आहे. भारताकडे मोठ्या आशेने अनेक देश ते बघत आहेत आणि नरेंद्र मोदी साहेब, राज्य आपलं देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वेगाने प्रगती करतोय. त्या प्रगतीच्या साथीदार बना, प्रगती मिळून करूया, कोणी अडथळे करू नका. सगळे मिळून 140 कोटी देशाचे, सर्व देशाचे नागरिक, भारत मातेचे सुपुत्र पण मिळून आपल्या देशाच्या उन्नती प्रगतीसाठी राहूया. आज मला आनंद आहे की धुळे जिल्ह्याच्या तमाम जनतेच्या माध्यमातून दिवसभर भरगच्च विकासाच्या कामांचं लोकार्पण होत आहे. आजच आम्ही नवीन आधुनिक भारताला शोधणारी एक नवीन प्रशासकीय जिल्हाधिकारी कार्यालय उद्घाटन करतोय. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एक आधुनिक वाचनालयाचं आम्ही लोकार्पण करतो. आम्ही कारागृहामधल्या लोकांना सुधारण्याची संधी मिळावी त्याच्यासाठी काही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तिथे आम्ही देतोय. त्याचबरोबर धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून मध्यवर्ती नियंत्रण कक्ष असेल, ऑनलाईन सेवा असेल, सगळ्या गोष्टी डिजिटल इंडियाला घेऊन आम्ही पुढे चाललोय. त्याचबरोबर धुळे जिल्हा आपल्याला माहिती आहे की रानामळ्यातला असलेला हा जिल्हा हा क्रीडांगण आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला आमचा जिल्हा आहे. आणि म्हणून हरियाणाच्या धर्तीवर हा धुळे जिल्हा अनेक क्रीडामध्ये पुढे जाणाऱ्या म्हणून क्रीडांगणचं देखील आम्ही क्रीडा संकुलचा कार्यक्रम घेतलेला, हॉस्पिटलचा कार्यक्रम, अनेक कार्यक्रम आज लोकार्पण होतात. काम चालू होणं, काम पूर्ण होणं, दर्जेदार होणं आणि जनतेच्या सेवेमध्ये जाणं, तेही स्वतंत्र दिनानिमित्त जनतेची सेवा होणं हे खरं फार महत्वाचा विषय. त्याला अनुषंगाने आपण काम करतोय. धुळे जिल्हा हा प्रगतीच्या मार्गावर वेगाने सुरू झालेलं काम. मागच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी आकांक्षित जिल्हा म्हणून आपल्याला घोषित केलं. त्याचं समाधान होत असताना मनामध्ये दुःख आणि शल्य सुरू आहे की मागच्या 70-80 वर्षामध्ये पाहिजे तसं निधी, पाहिजे तसं महत्व, पाहिजे तसं लक्ष त्या धुळे जिल्ह्याला दिलं गेलं नाही. तर धुळ्याच्या जनतेमध्ये हा प्रश्न कायम असतो, आम्हाला का मागे ठेवलं किंवा आम्ही का मागे राहून गेलो. परंतु मला त्यांना आत्मविश्वासाने कळवायचंय की जे झालं त्याच्यावर आता हे न करता हे जे नवीन सरकार आहे, देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब आणि पवारताई यांचं जे सरकार आहे ते सामान्य लोकांचं, या यादीमध्ये धुळे जिल्हा हे अग्रक्रमाने राहील असा विश्वास जनतेचा आहे. आणि धुळे जिल्ह्यात मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये घेतलंय. मला विश्वास आहे की मागचे सगळं अनुशेष हा धुळे जिल्ह्याचा निघून धुळे जिल्हा उन्नती आणि प्रगतीकडे